नमस्कार माता भगिनींनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. तुमचे कायम मला फोन यायचे की असा एखादा उद्योग सांगा जे अगदी कमी गुंतवणुकीत, कमी जागेत आणि आपल्या वेळेनुसार करता यावा, जो 12ही महिने चालणार आहे. मग आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कमी जागेत, कमी गुंतवणुकीत आणि कधीही आणि कुठेही करण्यासारखा. चला मग हा उद्योग कसा आहे आज आपण थोडक्यात बघू. इस्लामपूर शहरातील महाराष्ट्र मशिनरी यांचे सम्राट पाटील यांनी तुम्हाला एक असा उद्योग आणला आहे जी की महिला तिच्या वेळेनुसार कमी जागेत कमी गुंतवणुकीत करता येऊ शकणार आहे. आणि विशेष म्हणजे एक वेळेस घेतल्यानंतर कुठलंही मेंटेनन्स नाही आणि कुठलाही खर्च नाही. चला मग तो कोणता व्यवसाय आपण पाहू. नमस्कार, मी सम्राट पाटील. महाराष्ट्र मशिनरी इस्लामपूरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 16 इंची गीता कंपनीची डायमंड स्टोन आटा चक्की. या आटा चक्कीमध्ये आपण सर्व प्रकारचे धान्य जसं गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल किंवा सर्व प्रकारच्या डाळी असतील ते आपण बारीक किंवा मोठ्या प्रमाणात दळू शकतो. तर आपण आज गीता कंपनीची 16 इंची आटा चक्की असणारी आणि 5 HP व 7.5 HP ची मोटर असणारी ही आटा चक्की आहे. एका तासाला आपण 100 किलो दळण याच्यामध्ये दळू शकतो. ह्या चक्कीचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला कधीही टाकी लावावी लागत नाहीत, त्यामुळं ह्याला कधीही मेंटेनन्स करावा लागत नाही. या चक्कीचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला वापरण्यात आलेला नॉर्टन कंपनीचा डायमंड स्टोनचा दगड. हा दगड 1,00,000 किलो दळण दळेपर्यंत चालतो, त्याच्यामुळं ह्याला कुठलाही मेंटेनन्स करावा लागत नाही. या चक्कीला कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसल्यामुळं 12ही महिने चालणारा हा व्यवसाय महिला घर बसल्या करू शकतात. या गीता आटा चक्कीमध्ये आपल्याकडे 4 मॉडेल उपलब्ध आहेत. त्यामध्ये 10 इंची, 12 इंची, 14 इंची व 16 इंची असे 4 मॉडेल व्यवसायासाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आतापर्यंत आपण ही गीता डायमंड चक्की जी आहे याच्या माध्यमातून आपण ह्याच्यात प्रकार किती आहेत, ती वेगळी कशी आहे, तिचा आवाज येत नाही आणि गावखेड्यातील महिलांना कशी उपयोगी, आतापर्यंत आपण टेक्निकल गोष्टी पाहिल्या. पण आता आपण पाहणार आहोत की इस्लामपूर जवळ तांबे नावाचं गाव आहे आणि या खेडेगावात प्रियंकाताई निकम या ताईंनी 2 आटा चक्की घेतल्या आणि या शेडमध्ये व्यवसाय उभा केला आहे. मग ते व्यवसाय कसा करतात, त्यांना मशीनचा अनुभव कसा आहे, आपण पाहणार आहोत. चला मग प्रियंकाताई काय म्हणतात आपण पाहू. ताई नमस्कार. नमस्कार. आपल्या जी गृहिणी महाराष्ट्रातल्या त्यांना तुमचा परिचय सांगितला. माझं नाव प्रियांका अजित निकम. मी सांगली जिल्ह्यातून तांबे या गावात राहते. तर एक गोष्ट आहे की पिठाची चक्की घ्यावं, आपण उद्योग करावं, हे तुमच्या कसं काय डोक्यात आलं, म्हणजे आपण ह्याच्यातून आपण चांगला उद्योग करू शकतो. मी गृहिणी आहे, त्यामुळं म्हटलं घर बसल्या काहीतरी असं करावं. मग आमच्या इथं खेडेगावात अशी चक्की नाहीच आहे. मग आम्ही असंच पेठमध्ये गेल्यावर ना आम्हाला ही माहिती मिळाली. मग आम्ही ह्या चक्क्या घरात जरा डिस्कशन झालं की आपण काहीतरी करूया. म्हटलं हे करूया, पिठाची चक्की घेऊया म्हटल्यावर ना आम्ही घेतल्या. त्या कधी घेतल्या पिठाची चक्की? 3 वर्ष झालं आम्ही घेऊन. 3 वर्ष झालं. हो, दोन्ही आम्ही एकदमच घेतल्या. एक गव्हाला सेपरेट, ज्वारीला सेपरेट. अच्छा. मी हे जेव्हा बाकी अवेलेबल करते, म्हणजे बाकी व्यवसाय मी ह्या 2 चक्कीतून करते. अच्छा. याच्यात कोणत्या कोणत्या वस्तू दळतात तुम्ही याच्यात? मी ह्याच्यात गहू दळते, ज्वारी दळते, ह्याच्या बरोबर मी मकाही दळते. मक्का याच्यात? हो, ह्याच्यात मकाही दळते अगदी इझिली. आणि त्याच्या बरोबर धने पावडर, परत हळद पावडर ही सुद्धा मी करते आणि इझिली करते मी. हे मला काही त्रास होत नाही किंवा माझ्या कस्टमरची कुठलीही तक्रार नाही. त्या धनी असेल, हळद असेल किंवा मका असेल, काहीच कशाबाबतच तक्रार नाही. मी इझिली हे पदार्थ सगळे दळते. समजून घ्या माता भगिनींनो, प्रियंकाताईंनी ह्या 3 वर्षापूर्वी 2 चक्की घेतल्या. याच्यामध्ये गहू ज्वारी तर कॉमन दळतात, पण ह्याच्यात एक विशेष गोष्ट आहे. ह्याच्यात तुम्ही मक्का, हळद आणि धनिया पावडर ती सुद्धा ह्याच्यात बारीक करू शकतात. ज्या कंडिशन मध्ये पाहिजे त्या कंडिशन मध्ये हे ह्याच्यातलं वेगळेपण आहे. तर एक गोष्ट आहे की आतापर्यंत आपण बघितलं की आपण चक्की चालवली की 4 दिवसाला 8 दिवसाला ते जातं काढायचं, त्याला टिकवायचं, हे सगळं असंच आहे. त्याच्याबद्दल काय सांगता? नाही, काही प्रॉब्लेम नाही. मी अगदी इझिली व्यवस्थितच हे हँडल करते. आता मला काही 3 वर्ष झाली, मला कसलाही त्रास त्याला कसलंच टकवलं नाही. नाही. तिथं लय मोठा लोड आहे, त्याला खोला, त्याला टाकवा. महत्वाचं मला तेच टेन्शन होतं, कारण ती पहिली जाती उपटायची वगैरे बरंच काय असायचं. पण मला काही ह्याचा त्रास नाही. मला कसलंही तापली वगैरे काही अडचण येत नाही.
आता किंवा माझ्या कस्टमरची कोणतीही तक्रार नाही कोणत्याही पिठाबद्दल. आता आपण ह्याच्यात पहिलं काय आपण पूर्वीची जी आटा चक्की होती हा. त्याचा एवढा आवाज यायचा की शेजारी राहणारा त्याचा त्रास व्हायचा. नाही. त्या आवाजाबद्दल काय सांग, तुमचं घर तर चिटकून आहे तिथं. हो चिटकून आहे, पण मला म्हणजे नाहीच आवाज, अगदी इझिली माझी मशीन चालती. आता आपण चक्की चालू केलेली, ह्याच्यात ताई ज्वारी आणि गहू टाकतायत. आता तुम्ही स्वतः आवाज बघा, ह्याचा कसलाही आवाज नाही, म्हणजे 10 फुटापेक्षा ह्याच्या बाहेर आवाज जात नाही. ह्याची सगळ्यात युनिक गोष्ट काय माहिती का, आपले जुने जे चक्के होते का त्याला जातं खोलायचं, त्याला घेऊन बसायचं, दिवसभर त्याला ते हातोड्याने ठोके देत बसायचं, त्याला कुठलीही गरज नाही. ही डायमंड स्टोन आटा चक्की आहे, ज्यामुळे तुम्हाला परमनंट याला जातं टाकवायची गरज नाही. आता ताई मला सांगा, ही जी आटा चक्की ही 3 फेस उचलती ना? हो 3 फेस. 3 फेस समाधानीत का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं का, तुम्ही व्यवसाय चालू केल्यापासून घराचा किंवा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? माझ्याकडं अक्षरशः पहिली थोडीशी धनं होती मी हा. चालू केल्यापासून, हा. पण माझ्या म्हणजे पीठ व्यवस्थित माझं कस्टमरला जायला लागलं. त्यापासून माझ्याकडे आता जवळजवळ माझी 6-6.5 पण आणि दिपवाळीच्या सीझन मध्ये तर मला असं संध्याकाळी 12-12 वाजेपर्यंत इथं मग थांबावं सकाळी लागतं. चालू केली की संध्याकाळपर्यंत हो. गरम होत नाही का? अजिबात मला त्याचा काहीच त्रास होत नाही. आता मी चालवते ना, त्यामुळे ती गरम झाली किंवा पीठ खराब आलं असं काहीही तक्रार नाही. 12-12 तास लगातार चक्की चलती तरी सुद्धा कसलीही गरम होत नाही. कारण ही जी गीता आटा चक्की डायमंड स्टोन जी फ्लोअर मिल म्हणतो आपण, ही एवढ्या सटीक बनवलेली, एवढ्या गोष्टी लक्षात धरून बनवलेली की महिलांना कुठलीही अडचण येऊ नये, ती गरम होऊ नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात प्रोडक्शन जास्त. प्रोडक्शन म्हणजे काय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू केल्यात दळण जास्त हो. आता मला सांगा ताई, तुम्ही ह्याच्यात समजा 10-20 किलो टाकलं तर एका घंट्याला ह्याच्यातून पीठ किती तयार करतात एका घंट्याला अंदाजे? एका पायली म्हणजे 5 किलो पाठीमाग 3 मिनिटच माझी मशीन चालती. मला म्हणजे पटकन माझं उरकतं सगळी दळण. म्हणजे एक पायली फक्त 3 मिनिटात? हो 3 मिनिटात फक्त. एक पायली फक्त 3 मिनिटात ही आटा चक्की दळती. म्हणजे बघा तुम्ही आता की जर एक पायली म्हणा 3 मिनिटात, दिवसभरात तुम्ही तुमच्याकडे फक्त जेवढे कस्टमर आहेत तुम्ही फक्त एखादा सुरू करा, त्याला बंद करायची गरज नाही, त्याला टकवायची गरज नाही. 3 फेस चालते. आणि विशेष म्हणजे हा व्यवसाय 12ही महिने चालणार आहे. ताई तुम्हाला असं नाही का वाटलं की 12 महिने आपल्याला ह्याला गिरायक येणार नाही? आता कसं चालतं तुमचं, सारखं गिरायक चालू का तिन्ही मला ऋतूमध्ये? तेच वाटलेलं घरगुती आटे चक्के आहेत, मी हे करते चालेल का, मला असे पूर्ण धाकधूक होती. पण आता मला म्हणजे इतकंही झालंय की घरगुती चक्क्या असणारी सुद्धा ज्वारीची ही दळणं सगळी या चक्कीमुळं दळणं पिठं वगैरे चवीला व्यवस्थित लागतात. त्यामुळे सगळे कस्टमर माझ्याकडे यायला लागलेत. घरात आटा चक्की असणारे सुद्धा, ज्यांच्याकडे चक्की ती सुद्धा. हो. आणि मी स्वतः सुद्धा आधी ट्राय घेतला ह्याच्यावर, आणि काही न बोलता किंवा मी काही माझी ऍडव्हर्टाईज न करता आता मी कंटिन्युअसली हा धंदा करू शकते. या आहेत प्रियंका ताई निकम. इस्लामपूरच्या बाजूला एक 10 ते 12 किलोमीटरवर तांबवे नावाचं गाव आहे. या गावात त्यांनी ह्या 2 चक्क्या 3 वर्षापूर्वी घेतल्यात. चक्कीचे वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं, मी सुद्धा सांगतो, ही डायमंड स्टोन फ्लोअर मिल आहे. ह्याच्यातलं जी जातं म्हणतो आपण, जातं त्याला टाकवायची गरज नाही. ते निरंतर फक्त तुम्ही त्यात धान्य टाकायचे आणि तुम्ही त्याला चालवायचे. 12-12 तास जरी तुम्ही चक्की चालवली तरी ती गरम होत नाही. ही चक्की चालते 3 फेसवर. आणि विशेष म्हणजे ज्या महिलाकडं 1 घंटा 2 घंटे किंवा तुमच्याकडे फुल टाइम वेळ आहे त्या महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय, खाली स्क्रीनवर एक नंबर चालतोय, त्याच्यावर फोन करायचा आहे आणि या चक्कीबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची. तुम्हाला भीती नाही का वाटली असं लाईट वगैरे चक्की आपण चालू शकतो? हा पहिला वाटायची, हा. पण आता मला काहीच वाटत नाही. मी अशी इझिली चालवती. आता 3 वर्ष झाली. मला असं कधीच म्हणजे आता काहीच नाही. मी असं दळण टाकते, इथं 5 मिनिटं थांबली नाही थांबलं तरी चालतं, इतके इझिली चालतात. त्यामुळे मला काहीच अडचण येत नाही त्याची. म्हणून म्हणतो, तुमच्याकडे वेळ आहे का, तुम्हाला अगदी कमी गुंतवणुकीत घरात बसून तुमच्या वेळेनुसार आणि विशेष म्हणजे 12ही महिने चालणारा उद्योग करायचा आहे का, तर मग गीता आटा चक्की हे जी चक्की आहेत का, ही चक्की खरेदी करा आणि 12 महिने व्यावसायिक व्हा.